गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांचंच या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो सगळे एक्सायटेड आहेत, आय नो दॅट, कारण आपला आजचा कोर्स एंजलचा आहे. आणि एंजल म्हटलं की ते एक्साइटमेंट किंवा काहीतरी आपल्याला या कोर्समधून डे वन पासून मिळणार आहे, ही गॅरंटी. जसं मी बोलते तसं मी करून दाखवते, आणि म्हणूनच आपले सगळे स्टुडंट एंजलचा कोर्स करतात. ठीक आहे. सो एंजलचा आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतो एंजल्स आल्याने, ते आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी आपण थोडक्यामध्ये या एंजलची आधी माहिती बघूया. माहिती बघितल्यानंतर आपण एंजलचं एक अटेंडमेंट घेणार आहोत. ठीक आहे. सो येस, स्टार्ट करते मी. वन्स अगेन सगळ्यांचं ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम ऑल. एकच मिनिट, सगळ्यांचे माईक म्यूट केलेत ना? सो एंजलचं सिलेबस काय असणार आहे ते आपण आधी जाणून घेऊया. एंजल थेरपी म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन देणार आहे तुम्हाला. एंजलची माहिती देणार आहे. आर्क एंजल्स काय आहेत, गार्डियन एंजल्स काय आहेत, त्यांच्याबद्दल माहिती देणार आहे. त्यांना कनेक्ट कसं व्हायचं त्याबद्दल सांगणार आहे मी आजच. येस, आज होऊन जाईल मे बी. हाऊ टू क्रिएट एंजल अल्टर, हाऊ टू कनेक्ट एंजल्स विथ रेकी. रेकीला आपण एंजल्स बरोबर कनेक्ट करायचे. देन हाऊ टू यूज डाउझर विथ एंजल्स. आता इथे डाउझरचा सुद्धा वापर करायचा आपल्याला एंजलसाठी. एंजल क्रिस्टल ग्रीड बनवायचे. त्यानंतर असे कुठले सायन्स आहेत, सिम्पटम्स आहेत, की आपल्याला कळतं की एंजल्स आपल्याला कनेक्ट व्हायला बघतायत. एंजल स्विच वर्ड्स अँड स्विच नंबर्स. हाऊ टू कनेक्ट एंजल विथ सेव्हन चक्र. आपल्या सेव्हन चक्राला सुद्धा कनेक्ट करणार आहोत एंजलद्वारे. देन एंजल कार्ड्स. एंजल कार्ड्सद्वारे आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे काढणार आहोत. त्याचबरोबर इतर लोकांच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे आपण काढणार आहोत एंजल कार्ड्सद्वारे. जसं की टॅरोट कार्ड्स असतात तसंच एंजल कार्ड्स असतात, आणि त्याच्याद्वारे आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे काढणार आहोत. नेक्स्ट आपण बघूया एंजल सॉरी ग्लास वॉटर टेक्निक. ती टेक्निक काय आहे, पाण्याचा वापर करून एंजल्स आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडवून आणतात हे बघणार आहोत आपण. देन इफेक्ट ऑफ वर्ड्स. जसं की मी रेकीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक शब्दाचा अर्थ असतो. प्रत्येक शब्द आपल्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतो, आणि त्यासाठी शब्द जपून वापरायचे. बिकॉज वर्ड्स, सगळे वर्ड्स, शब्द आहेत ते ब्रह्म आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण रेकीमध्ये येतो त्या दिवसापासूनच आपण ठरवतो की येस, आता आजपासून मी शब्दांचा योग्य वापर करणार आहे. तेच अगेन आपण शिकणार आहोत एंजलमध्ये, पण थोडस वेगळ्या पद्धतीने. देन मेडिटेशन आहेत एंजलचं, आणि एंजल ऑटोमॅटिक रायटिंग. जसं काही वेळेला बघा, आपण जे जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं कळत न कळत हे एंजल्स आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या रायटिंगद्वारे. पेन आपल्या हातात असतो, नोटबुक आपल्या समोर असते, हात आपला असतो, पण त्याच्यावर लिहिणारे वर्ड्स आपले नसून एंजलचे असतात. याचा तुम्ही अनुभव घेणार आहात आपल्या याच सेशनमध्ये. ठीक आहे. सो नाव सगळे एक्साइटेड आहेत का हा पूर्ण कोर्स करण्यासाठी? येस, थँक्यू, थँक्यू सो मच. चल. सो एंजल थेरपी म्हणजे नक्की काय? आता याच्यामध्ये तुम्हाला इमेजमध्येच दिसलं असेल बघा, एक छान एंजल्स आहेत, त्याला विंग्स आहेत. ओके. सो एंजल्स म्हणजे काय? कधीतरी आपण लहानपणी, आपल्या लहानपणी स्टोरी ऐकलेली असेल, आपल्या आई वडिलांनी, आपल्या जवळच्या माणसाने आपल्याला सांगितलं असेल की आपले स्वप्न खरे होतात, किंवा आपल्याला जे हवंय ते सगळं खरं होतं. त्यासाठी आकाशातून एक परी येते, आणि ती परी एक छान जादूची छडी फिरवते, आणि आपल्याला हवंय ते मिळते. हेच आपली कल्पना होती एंजल बद्दल, बरोबर ना? जसं की माझी तरी हीच होती. आय होप की तुमची सुद्धा हीच कल्पना असेल. सो येस, असंच आहे. पण त्याला आता आपण एक वेगळं नाव द्यायचंय, एंजल. ठीक आहे. आता कोण आहे ते एंजल्स आणि त्यांचं काम काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. एंजल थेरपी किंवा एंजल हिलिंग हे एकच नाव आहे पूर्ण कोर्सला. सो हा आपला पूर्ण कोर्स एंजल बेसिक टू ऍडव्हान्स असणार आहे. हु आर एंजल्स? कोण आहेत बरं हे एंजल्स? एंजल्स आर स्पिरिच्युअल, स्पेशल स्पिरिच्युअल बीइंग मेड ऑफ लाईट, लव. They are sent by God
or the universe to help us. Their job is to guide us, protect us, and support us in our life. In our life journey. म्हणजे हे परमेश्वराचेच एक अंश आहेत. त्यांना युनिव्हर्स मधून परमेश्वरानेच पाठवलेलं आहे. कशासाठी? तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला गाईड करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी आपल्या लाईफ जर्नीमध्ये. सो हे एंजल्स दे कम फ्रॉम अ हायर पीसफुल प्लेस. अगदी शांत पीसफुल प्लेस मधून हे आलेले असतात. हाय लेवलच्या एनर्जी मधून आलेले असतात. एकच मिनिट. अँड आर ऑलवेज रेडी टू हेल्प वेन वी आस्क. आता एंजल्स सगळ्यांनाच हेल्प का करत नाही या प्रश्नाचं उत्तर मी पुढे देईन तुम्हाला. ओके. सो ऑलवेज रेडी टू हेल्प वेन वी आस्क. जेव्हा आपण विचारतो, जेव्हा आपण मदत मागतो, तेव्हाच ते आपल्याला हेल्प करतात. एंजल्स आर लाईक विंड, विजिबल फ्रेंड्स हू वॉन्ट अस टू बी हॅपी, सेफ अँड स्ट्रॉंग. म्हणजे जेव्हा तुम्ही एंजलशी कनेक्ट होता तेव्हा हे एंजल्स अगदी आपल्या जवळचे मित्र होतात. आपला जवळचा मित्र, जसं की आपल्या जवळच्या फ्रेंड बरोबर आपण कुठल्याही गोष्टी शेअरिंग करू शकतो. ओके. कुठल्याही आपल्या मनात जे काही चाललेलं आहे ते आपल्या फ्रेंड बरोबर आपण एनी टाइम शेअर करू शकतो. तसेच हे एंजल्स आपल्या जीवनामध्ये येतात आपल्याला गाईड करण्यासाठी. तुम्ही त्यांच्याशी कोणतीही गोष्ट शेअर करू शकता. इच अँड एव्हरीथिंग जी तुम्हाला वाटते की मी माझ्या आईला सुद्धा सांगू शकत नाही, माझ्या हस्बंडला सुद्धा सांगू शकत नाही, ती गोष्ट तुम्ही शेअरिंग करू शकता तुमच्या एंजल बरोबर. ठीक आहे. पुढे जाऊया. एंजल्स आर द मेसेंजर ऑफ गॉड. म्हणजेच हे परमेश्वराचे संदेशवाहक आहेत. मेसेंजर म्हणजे संदेशवाहक. आता त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. एंजल्स आर द मेसेंजर ऑफ गॉड. एंजल्स कॅरी मेसेजेस. म्हणजेच कुठून मेसेज आणतात? फ्रॉम गॉड टू अस. दे हेल्प अस टू अंडरस्टँड व्हॉट गॉड वॉन्ट अस टू नो ऑर टू डू. म्हणजेच काय की परमेश्वराला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी संकेत द्यायचा असतो किंवा काहीतरी मेसेज द्यायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला सुद्धा परमेश्वराला काहीतरी सांगायचं असतं. आपल्या मनातले दुःख, ओझं, जे काही व्हॉटेवर आपल्या मनात चाललेलं आहे, सो ते सगळं जाणून घेण्यासाठी, सांगण्यासाठी, म्हणजे एनर्जी एक्सचेंज त्याला म्हणतात. आपले विचार देवापर्यंत आणि देवाचे विचार आपल्यापर्यंत येण्यासाठी हे एंजल एक संदेशवाहक म्हणजेच मेसेंजरचं काम करतात. दे डोंट स्पीक लाईक ह्युमन्स. ते मनुष्याप्रमाणे बोलू शकत नाही. बट दे गिव्ह अस साईन, फिलिंग्स, ड्रीम और सडन थॉट्स टू गाईड अस. पण ते आपल्याला काहीतरी साईन्स देतात किंवा त्यांचे ते आपल्या आजूबाजूला एंजल्स असली की आपल्याला काहीतरी वेगळं फिलिंग्स येतं. काहींना ड्रीम्स, स्वप्नामध्ये येऊन सुद्धा हे एंजल्स काहीतरी सांगतात, काहीतरी मेसेज देतात. काही अचानक तुम्हाला वेगळाच एखादा थॉट सुद्धा येऊ शकतो आणि त्या थॉटद्वारे, त्या विचाराद्वारे सुद्धा एंजल्स तुम्हाला गाईड करू शकतात. थ्रू दिस जेंटल वेज दे डिलिव्हर गॉड्स लव्ह, विजडम अँड हेल्प अस. सो अशा प्रकारे परमेश्वराचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या जीवनामध्ये ती प्रॉस्परिटी, विजडम, प्रेम निर्माण करण्याचं काम हे एंजल करत असतात. सो इन सिम्पल वर्ड्स, एंजल आर लाईक गॉड हेल्पर्स हू ब्रिंग हिज गायडन्स अँड सपोर्ट अस वेन वी नीड. सो परमेश्वराचे एक हेल्पर्स आहेत जे नेहमीच आपल्यासाठी गायडन्सचं काम करतात, आपल्या जीवनामध्ये सपोर्ट निर्माण करतात. आता वेगवेगळ्या पद्धतीचे एंजल्स आहेत. गार्डियन एंजल्स, देन आर्क एंजल्स, एंजल्स ऑफ नेचर, एंजल्स ऑफ स्पेसिफिक पर्पज आणि हेल्पर एंजल्स किंवा मिनिस्टरिंग एंजल्स असं त्याला म्हटलं जातं. आता हे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? आता आणखीन थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. या पृथ्वीवर जशी चांगली लोक आहेत तशी वाईट लोक सुद्धा आहेत. बरोबर ना? आपल्या अवतीभोवती सुद्धा आहेत. पृथ्वीवर मी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते आपल्या अवतीभोवती सुद्धा. सगळेच आपले हितचिंतक असतात का? काही आपले हित कमी साधणारे आणि आपल्याबद्दल ईर्ष्या, राग, द्वेष करणारे जास्त असतात. मग या सृष्टीवर अशी अनेक लोक आहेत की खूप छान, चांगल्या माइंडेडचे आहेत, खूप दयाळू आहेत, काइंड हार्टेड आहेत. मग अशा लोकांना देव असाच सहजासहजी आपल्या हातातून सोडेल का? नेव्हर, नाही. सो अशा लोकांना काय करतो परमेश्वर सुद्धा आपल्या जवळ ठेवतो या एंजलच्या स्वरूपात. अजून आहेत ना काही लोक, काही लबाड धूर्त लोक आहेत, तर काही साधी भोळी सुद्धा लोक या पृथ्वीवर आहेत. त्यांचा लाईफ पर्पज वेगळा असतो.
त्यांचं प्रोटेक्शन कोण करतात? हे एंजल्स साक्षात परमेश्वर करतात. कारण माहितीये परमेश्वराला या व्यक्तीला फसवणारे अनेक असतात, पण त्या सगळ्या संकटातून मार्ग काढण्यासाठी एंजल्स त्यांना हेल्प करतात. बिकॉज ही नो दॅट की हे त्यांचं प्रोटेक्शन स्वतः करू शकत नाही, बिकॉज दे आर व्हेरी काइंड हार्टेड. मग परमेश्वर काय करतो? या व्यक्तींचा उपयोग, या व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतात आफ्टर डेथ, सो या चांगल्या व्यक्तींचा, गुड हार्टेड व्यक्तींचा हा परमेश्वर स्वतःसाठी उपयोग करतो, की त्यांना एंजलच्या स्वरूपामध्ये दुसऱ्यांच्या आयुष्यातले प्रश्न सॉर्ट आउट करण्यासाठी पाठवतो. म्हणजेच इन शॉर्ट हे परमेश्वराचे एक मेसेंजर असतात. ते आपल्याला इनडायरेक्टली हेल्प करीत असतात. आता आपण डायरेक्टली परमेश्वराला किंवा देवाला कोणी पाहिलंय का? कोणी नाही. एवढे आपण पुण्यात्मा नाहीच होत. एवढं आपलं मेडिटेशन स्ट्रॉंग आहे का? नाही. एवढं आपलं मन क्लिअर आहे का? नाही. एवढं आपण प्युअर हार्टेड आहोत का? नाही. काही गोष्टी आपल्या मनात सुद्धा चालतात, काही लबाडी आपल्याकडे सुद्धा आहे. त्यामुळे परमेश्वर फक्त आणि फक्त प्युअर हार्टेड लोकांनाच दिसतो. आणि ती माणसं फक्त बोटावर मोजण्या इतपत आहे. क्लिअर? जसं की मनीरेकीमध्ये शिकलो आपण, अबंडन्स पृथ्वीवर सगळ्यांमध्ये सगळीकडे आहे. पण ते अबंडन्स साठी कॅपेबल माणसं किती आहेत? फक्त 1%. आणि म्हणूनच फक्त 1% लोकच श्रीमंत आहेत. बाकी आपलं लाईफ कसं तरी जगायचं म्हणून जगतात. येस ऑर नो? त्याचाच हा फरक आहे, की सगळीच माणसं काइंड हार्टेड नसतात. जी काइंड हार्टेड असतात, परमेश्वर त्यांना बरोबर सिलेक्ट करतो आणि त्यांना मेसेंजर बनवतो. सो इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर पुढे जाऊया आपण. ओके, मला एक थंब दाखवा म्हणजे मला कळेल. ओके, चलो. थँक्यू सो मच. आता पुढे बघूया आपण. मुख्यतः दोन प्रकारचे एंजल्स आहेत. एक गार्डियन एंजल्स आणि एक आर्क एंजल. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता प्रकार आपण बघूया. तसं म्हणायला गेले तर 5 प्रकारचे एंजल्स आहेत. ओके, सो आता आपण बघूया एक एक. गार्डियन एंजल्स कोण? आर्क एंजल्स कोण? बघा, लक्षात घ्या. मी आधी तुम्हाला सांगितलं एंजल्स बद्दल माहिती. आता त्या एंजल्स मध्ये सुद्धा प्रकार आहेत. गार्डियन एंजल्स, आर्क एंजल्स, एंजल्स ऑफ नेचर, एंजल्स ऑफ स्पेसिफिक पर्पज, हेल्पर एंजल्स. ओके, किंवा त्यांना मिनिस्टरिंग एंजल्स सुद्धा म्हटलं जातं. आता गार्डियन एंजल्स म्हणजेच कोण? की विच पॉवर इज असोसिएटेड विथ यू बाय बर्थ बट यू डोंट नो. म्हणजेच हे एंजल्स, आपले गार्डियन एंजल्स, अगदी आपल्या जन्मापासून आपल्या बरोबर आहेत. ज्या दिवशी आपण या पृथ्वीवर जन्म घेतो, किंबहुना त्याच्या आधी जेव्हा आपल्या आईला कळतं की आपण तिच्या पोटात आहोत, त्या दिवसापासून हे एंजल्स आपल्याशी कनेक्टेड असतात. आणि हे एंजल्स असतात आपले गार्डियन एंजल्स. सेम त्यांचं रोल आहे आपलं प्रोटेक्शन करणं, आपलं हित साधणं, जसं की आपले आई वडील. आता आपले आई वडील दोन्ही असतात. त्याच्यामध्ये दोघांचा एकच रोल असतो, मेजर रोल, की आपलं चांगलं व्हावं, कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडावं, आपण एक सक्सेसफुल व्यक्ती व्हावं. बरोबर ना? पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. आई कशी सांगते? प्रेमाने सांगते. वडील कसे सांगतात? थोडंसं रागाने. सो वडील येण्याच्या आधी घर नीट नेटकं, 6च्या आत किंवा 7च्या आत घर अगदी नीट नेटकं. इव्हन आई सुद्धा ते वडील येण्याच्या पूर्वी सगळं व्यवस्थित पसारा वगैरे आवरून ठेवणार. म्हणजेच काय? थोडंसं स्ट्रिक्ट, पण त्यांचा उद्देश काय एकच आहे, की आपल्या घरामध्ये छान वातावरण राहावं, आपल्या मुलांनी पुढे जावं. पण त्याच्यामध्ये 2 आपल्याला गोष्टी आढळतात. एक सॉफ्ट हार्टेड, जी कोण असते? आपली आई. सगळं अगदी प्रेमाने सांगते, 10 चुका माफ. बरोबर ना? पण वडिलांचं तसं नसतं. एका चुकीमध्ये एक धपाटा किंवा असे खडे बोल सुणवणार, की त्याच्यामध्ये तुम्ही सुधारलाच पाहिजे. बरोबर ना? बरं, माझं रेकॉर्डिंग चालू आहे ना? हां. सो अशाच प्रकारे दोघांचा रोल एकच असतो आपल्या जीवनामध्ये, की आपलं भलं व्हावं. ठीक आहे. सो आता हे गार्डियन एंजल्स अगदी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासूनच आपल्याशी कनेक्टेड असतात. प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे 2 गार्डियन एंजल्स प्रत्येकाकडे असतात. एव्हरीवन हॅज मिनिमम 2 गार्डियन एंजल्स. काहींकडे 2 पेक्षा जास्त, पण मिनिमम 2 असतातच असतात.
इट इज इम्पॉर्टंट टू नो अवर गार्डियन एंजल. सो आपल्याला माहित असणं फार 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 गरजेचं आहे की आपले गार्डियन एंजल्स कोण आहेत, त्यात आपण शोधून घेणार आहोत. सो गार्डियन एंजलचं काम काय आहे? आपलं प्रोटेक्शन करणं, प्रोटेक्टर्स, गाईड अस इन अवर डेली लाईफ, आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला गाईड करणं, गिव्ह इमोशनल सपोर्ट, जिथे कुठे एखादी दुःखदायक परिस्थिती येते, कोणतं तरी दुःख आपल्यावर येतं, तिथे आपल्याला सपोर्ट करतो, त्यात करणं, त्या दुःखातून आपल्याला बाहेर काढणं. दे स्टे विथ यू थ्रू आउट युअर लाईफ अँड हेल्प क्वाइटली लाईक अ बेस्ट फ्रेंड यू कांट सी. म्हणजेच जसा एखादा मित्र आपल्या मित्राला त्याचं पूर्ण आयुष्य सुरळीत होईपर्यंत सोडत नाही, त्याच्या जीवनामध्ये खूप छान मेजर रोल प्ले करतो, त्याला मदत करतो, असा एखादा आपला मित्र किंवा आपली एखादी जवळची व्यक्ती जशी असते, तसेच हे गार्डियन एंजल्स आपल्यासाठी रोल प्ले करत असतात. आता हु आर एंजल्स, आर्क एंजल्स, गार्डियन एंजल्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता हु आर आर्क एंजल्स? आर्क एंजल्स हे गार्डियन एंजल्स पेक्षा जरा जास्त पॉवरफुल असतात. दीज आर पॉवरफुल एंजल्स who help many people at same time. Each archangel has a special role. आता जे आर्क एंजल असतात ते गार्डियन एंजल्स पेक्षा यांची पॉवर जास्त असते, जास्त पॉवरफुल असतात. यांना ज्या ऑथॉरिटी असतात त्या यांच्यापेक्षा जास्त असतात. म्हणजेच थोडक्यात बघा, मी एक उदाहरण देते बीएमसीचं. बीएमसीचं सपोज पाणी खातं, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट माझ्या हातात आहे, मी त्याची हेड आहे. ओके, मी त्याची हेड आहे. माझ्या अंडर जे स्टाफ काम करत आहेत, ओके, ते काही प्रॉब्लेम झाला तर कोणाला सांगणार? मला की त्यांच्या खाली कोण कोण आहेत त्यांना सांगणार? येस, चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. कुठलाही प्रॉब्लेम असेल माझ्या त्या वॉटर सप्लायच्या माध्यमामध्ये, तर ते पहिलं कोणाला कळणार? भले प्रॉब्लेम कोणी सॉर्ट आउट करू देत, पण कळणार कोणाला? मला. येस ओर नो? बरोबर ना? येस. तसंच की मी मेन आहे, मी लीडर आहे. सो सगळं काही व्हॉटेव्हर तुम्ही मागताय किंवा तुम्ही माझ्या अंडर जी लोक आहेत त्यांनी जे काही केलेलं असेल त्याचं सगळं, त्याच्याबद्दल सगळी ईच अँड एव्हरीथिंग एव्हरीथिंग सगळी इन्फॉर्मेशन कोणाला असणार आहे? मला. ओके. सो तसंच सेम हे एंजल्स असा रोल प्ले करत असतात की आर्क एंजल्स भले आता आर्क एंजल बद्दल मी तुम्हाला माहिती सांगेन पुढे, पण हे एंजल्स इतर एंजल्स पेक्षा पॉवरफुल असतात, यांच्या ऑथॉरिटी जास्त असतात, यांना अधिकार जास्त असतात आणि म्हणूनच यांना स्ट्रॉंग एंजल्स असं म्हटलं जातं. त्यांचं नाव आहे आर्क एंजल्स. इथपर्यंत क्लिअर झालं का? जास्त शक्तिशाली एंजल्स असं म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आहेत पुढचे एंजल्स, एंजल्स ऑफ नेचर. सो यांचं काम काय आहे? दीज एंजल्स टेक केअर ऑफ नेचर. हे एंजल्स आहेत ते फक्त आणि फक्त नेचरचं काळजी घेतात. ट्रीज, रिव्हर्स, एनिमल, एअर एक्सेट्रा, म्हणजेच निसर्गाची काळजी घेण्याचं काम कोण करतात? काही एंजल्स. कीप द एन्व्हायरमेंट हेल्दी अँड बॅलन्स. आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, ते हेल्दी अँड बॅलन्स ठेवण्याचं काम हे एंजल करत असतात. हेल्प अस टू फील कनेक्टेड टू नेचर. आणि त्यामुळे जेव्हा हे एंजल्स आपल्या आसपास असतात तेव्हा आपल्याला निसर्गाशी कनेक्टेड असल्यासारखं वाटतं. आणि तुमच्यापैकी किती लोकांना निसर्गामध्ये राहायला आवडतं, फिरायला आवडतं? सो समजून जायचं की कुठेतरी निसर्गाच्या माध्यमातून हे एंजल्स तुमच्याशी कनेक्टेड आहे. जसं की मला पण फार आवडतं. मी निसर्गात गेली, नेचरमध्ये गेली की मला फार, मी खुलून येते पूर्ण. बरोबर ना? आणि म्हणूनच समजून जायचं की ते एंजल्स आता आपल्या बरोबर कनेक्टेड आहे. आता पुढे बघूया. एंजल्स ऑफ स्पेसिफिक पर्पज. काही एंजल्स एका स्पेसिफिक पर्पज साठी असतात. फॉर एक्झाम्पल, या एंजलचं काम काय आहे? दीज एंजल्स हेल्प इन डिफरंट एरियाज ऑफ लाईफ. आपल्या एरियामध्ये जे काही वेगवेगळे दुःख आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला, तर ते हील करण्याचं काम हे एंजल करत असतात. मग ते कुठलं? त्यांचं काम काय आहे? लव्ह अँड रिलेशनशिप. जर तुमचं
लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये काही इश्यू झालेले असेल, तुमच्या मॅरिड लाईफमध्ये किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतील आणि तुम्ही आता त्रस्त आहात त्या प्रॉब्लेमने, तर येस, डेफिनेटली हे एंजल्स तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढणार आहेत. पण येस, मी प्रत्येक वेळेला सांगते, थोडंसं पेशन्स ठेवा. तुमच्या प्रत्येक गोष्टीला हील करणार आहेत हे एंजल्स. पण इथे पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. फायनान्स अँड अबंडन्स, तुमचा काही एंजल्स आपल्या फायनान्सला हील करण्याचं काम करतात. जर तुम्हाला फायनान्समध्ये काही प्रॉब्लेम होत असेल, पैशांच्या संदर्भात काही इश्यूज होत असतील, तर डेफिनेटली हे काही एंजल्स आपल्याला हेल्प करणार आहेत. पीस अँड फॉरगिव्हनेस, तुमच्या आयुष्यामध्ये जर शांतता हवी असेल, एक पीसफुल लाईफ तुम्हाला हवं असेल, तर आपल्याला फॉरगिव्ह अँड फॉरगेट करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे एंजल्स तुम्हाला मदत करतात. काहींमध्ये ना ऍटिट्यूड असतो की मी का माफ करू, त्यांनी चुकी मागावी, मी कोणाला माफ करू शकत नाही, ऍटिट्यूड. मग त्या ऍटिट्यूड मध्ये बाहेर काढून हे एंजल्स आपल्याला हेल्प करतात की नाही, तुला तुझी चूक आहे तर तू त्या व्यक्तीची माफी मागायलाच पाहिजे. सो त्याच्यासाठी सुद्धा हे एंजल्स आपल्याला हेल्प करतात. आणि डेफिनेटली लास्ट पॉइंट आहे सक्सेस अँड कॉन्फिडन्स. जर तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस हवा असेल तुम्हाला, तर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होणं गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे सगळं कॅलिबर आहे, पण तुमच्याकडे चार चौघांमध्ये बोलण्याची पॉवर नाहीये किंवा बोलू शकत नाही, जमत नसेल तुम्हाला, तर मला सांगा, त्या स्किलचा काही यूज आहे का तुमच्या लाईफमध्ये? नेव्हर. सो त्यासाठी सुद्धा आपला कॉन्फिडन्स बिल्डअप करून आपल्यापर्यंत सक्सेस खेचून आणण्याची ताकद या एंजल्समध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेकी करा किंवा न्यूमरोलॉजी करा, व्हॉट एव्हर, काही कुठलाही कोर्स करा तुम्ही, तर ते कोर्स वेळ घेतात थोडं, बरोबर ना? आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते, मेडिटेशन करावी लागते, आणि त्यानंतर त्या त्या गोष्टी आपल्याशी कनेक्ट होतात. एंजलची एक खासियत आहे, स्पेशालिटी आहे, डे वन पासून आपल्याला कनेक्ट होतात. डे वन पासून हे एंजल्स त्यांचं त्यांचं अस्तित्व तुम्हाला दाखवतात आणि शो करतात की येस, आय एम विथ यू, मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्याचा अनुभव तुमच्यापैकी काही लोक आजच, मी तर म्हणते इव्हन आत्ता माझ्या समोरच घेणार आहे. क्लिअर? चल, सो आता आपण पुढे जाऊया. लास्ट एंजल्स आहेत हेल्पर एंजल्स किंवा मिनिस्टरिंग एंजल्स असं त्यांना म्हणतात. दे अपियर इन टाइम्स ऑफ नीड और क्रायसिस. जेव्हा काही प्रॉब्लेम, मोठमोठे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात, जेव्हा आपल्याला खूप खूप गरज असते, तेव्हा जेव्हा इतर माणसांना आपण कॉल करून थकतो किंवा बोलावतो तरी सुद्धा ती दुर्लक्ष करतात, इग्नोर करतात आणि त्यांच्या त्यांच्या प्रायोरिटीनुसार आपल्याला महत्व देतात, अशा परिस्थितीमध्ये आपण खूप हतबल होतो, अगदी हार मानायला तयार होतो. त्यावेळेला हे एंजल्स आपल्याला हेल्प करतात. ठीक आहे. सो यांना एक स्पेशल एंजल्स असं म्हटलं जातं, हेल्पर एंजल्स असं म्हटलं जातं. त्यांचं काम काय? कम्फर्ट अस ड्युरिंग सॅडनेस और फिअर. म्हणजेच आपल्या दुःखाच्या काळामध्ये हे आपल्याला मदत करतात, सपोर्ट करतात इन डिफरंट सिच्युएशन्स. सम टाइम प्रोटेक्ट अस फ्रॉम ऍक्सिडेंट और हार्म. जिथे कुठे आपला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे किंवा जिथे कुठे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, तुम्ही ड्रायव्हिंग करताय किंवा कुठल्या तरी व्हेकलमध्ये बसलेला आहात, तर तुम्ही मात्र अगदी सेफ राहता. एवढे हे एंजल्स तुम्हाला हेल्प करतात. ठीक आहे. की तिथे कुठेतरी खरचटणं किंवा मुक्का मार यांसारखा प्रकार होतो, क्विक हे एंजल्स आपल्याला मदत करतात. आणि म्हणूनच एंजल्स आणि रेकी जेव्हा कनेक्ट होते ना, तेव्हा अमेझिंग बदल आपल्याला दिसून येतात, अमेझिंग. आणि हे बदल किंवा हे चेंजेस, हे एक्सपिरियन्स मी काही माझ्याबरोबर माझ्या घरातली मुलं, माझी मुलं, माझे हजबंड पूर्ण अगदी डे टू डे लाईफ मध्ये घेत असतात. आणि म्हणूनच आपण एंजलचा एक कोर्स ठेवत असतो मुलांसाठी खास, वय वर्ष 20च्या खाली. ठीक आहे. की मुलांना त्यांची कनेक्टिव्हिटी कळावी आणि हे एंजल्स त्यांना सपोर्ट करावे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये. सो इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. 5 एंजलचे प्रकार आपण पाहिले. आता तुम्हाला मी पुढे सांगते. एकच मिनिट. आपले संत भगवान गौतम बुद्ध आहेत, व्यास ऋषी आहेत, संत कबीर आहेत, जीसस ख्रिस्ट आहेत, साईबाबा आहेत, आपले स्वामी समर्थ महाराज आहेत.
हे सुद्धा आपल्यासाठी एंजल्सच काम करतात ना. कारण त्यांना कसं कळतं बरं, त्यांना हाक मारल्यावर कसं कळतं आपल्याला दुःख आहे, आपल्याला प्रॉब्लेम झालेला आहे? कारण ते सुद्धा आपल्यासाठी आपले एंजल्स आहेत. ओके. आता या एंजल्सला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, फक्त हा एवढा फरक आहे. ठीक आहे. जसं की या एंजल्सला कोणकोणती नावं दिलेली आहेत ते बघूया आपण. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्यांना म्हणतात मेसेंजर्स किंवा संदेशवाहक किंवा देवदूत. सॉरी, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणतात त्यांना देवदूत, मुस्लिम संस्कृतीमध्ये म्हणतात त्यांना फरिश्ते आणि ख्रिश्चन संस्कृतीमध्ये म्हणतात त्यांना एंजल्स. पण आता ह्या जाती-पाती नावं वगैरे हे कोणी दिलंय सगळं? आपणच. परमेश्वरांनी स्टॅम्प मारून पाठवलं होतं का? तू मुस्लिम धर्मामध्ये जन्माला ये, तू हिंदू धर्मामध्ये जन्माला ये किंवा तू ख्रिश्चन धर्मामध्ये जन्माला ये, नाही. सो आपण ते आपल्या कर्मानुसार त्या त्या घरामध्ये जन्माला येतो, त्या संस्कृतीमध्ये वाढतो आणि त्यानंतर तसे तसे संस्कार आपल्यावर केले जातात. पण सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आपलं भलं व्हावं, आपली प्रगती व्हावी. येस ऑर नो? आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही अगदी आर्ततेने मनापासून एखाद्या परमेश्वराला हाक मारता किंवा तुमच्या इष्टदेवाला हाक मारता, तेव्हा बरोबर सगळी डोर जेव्हा क्लोज होतात, तेव्हा ते एक डोर ओपन होतं. म्हणतात ना, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होते. येस ऑर नो? तसेच हे एंजल्स आपल्याला हेल्प करत असतात या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, एकच मिनिट. हा, सो सॉरी. सो इथपर्यंत क्लिअर झालं? सो आपण म्हणतो ना देव आहे, तर देव मला मदत का करत नाही? तर त्याला सुद्धा मनापासून आर्ततेने हाक मारावी लागते. जेव्हा सगळ्या वाटा बंद झालेल्या असतात तेव्हा तो बरोबर आपल्याला मदत करतो आणि ती हाक इथून यावी लागते. बरोबर ना? तसंच त्या एंजलला सुद्धा खूप आर्ततेने हाक मारावी लागते. पण एंजल्स वेळ घेत नाही, आपल्याला लगेचच कनेक्ट होतात डे वन पासून. यांची एक खासियत आहे की हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपल्याला कनेक्ट होतात लगेचच. ठीक आहे. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? एकच मिनिटात आपण एक छोटंसं अटेंडमेंट घेणार आहोत. बरं. सो सगळ्यांना मजा आली का एंजलची माहिती ऐकून? काय वाटतंय? अनम्यूट करून बोलायचंय. कॉन्फिडन्स वाढलाय, हो तरी आपल्याला मदत मिळणार आहे आणि क्विक हो मदत मिळणार आहे, याच्यावर विश्वास बसला? हो 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 मॅडम. चलो हो मॅम पुढे जाऊया, हो येस अटेंडमेंट घेऊया. येस हो येस. चलो आता मी म्यूट करते सगळ्यांना. फटाफट आपण एक अटेंडमेंट घेऊया. लगेचच एक अगरबत्ती लावा. घरी असाल तर, बाहेर असाल तर नो प्रॉब्लेम.